नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ओवी कासार या यूट्यूब चॅनलमध्ये. नेहमीप्रमाणे आज देखील मी तुमच्यासाठी एक नवीन निबंध घेऊन येत आहे. निबंधाचं नाव असणार आहे, शीर्षक असणार आहे कर्मवीर अण्णा. आता आपल्याकडे पूर्ण शाळांमध्ये जी कर्मवीर अण्णांची जयंती साजरी केली जाणार आहे, त्यानिमित्त निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यासाठी तुम्हाला अतिशय उपयुक्त असणारा हा निबंध आहे. तर आपण निबंधाला सुरुवात करूया. कर्मवीर अण्णा. महाराष्ट्र हा दगडधोंड्यांचा देश, अंजन कांचन कडेकपाऱ्यांचा देश. भले रत्नांच्या खाणी या मातीत नसतील, पण पृथ्वी मोलाची लाख नवरत्न या मातीने जगायला दिली. त्याच रत्नातील एक रत्न म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. ज्ञानाचा दिवा महाराष्ट्रातल्या मनामनात पेटवणारा, लोकांच्या मनात स्वाभिमान रुजवणारा देव दगडात नसतो, माणसात असतो हे हेरून इथल्या माणसांमध्ये माणुसकी पेरणारा लोकमहर्षी, शिक्षण महर्षी म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील. बहुजनांचा मुलांमध्ये शिक्षण प्रसार करणारा देवमाणूस कर्मवीर भाऊराव पाटील. आत्ताचे सगळे शिक्षण सम्राट आहेत, परंतु खऱ्या अर्थाने शिक्षण महर्षी असणारे कर्मवीर भाऊराव पाटील. एकमेव जन्मदात्या बापाचे नाव बदलीन, पण वसतिगृहाला दिलेले शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही, असा छातीठोकपणे सांगणारे कर्मवीर भाऊराव पाटील. ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज 100 वर्षांपूर्वीच ओळखणारा शिक्षण महर्षी. ग्रामीण शिक्षण चळवळीचे जनक म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. लोकशाहीचा मूळ गाभा लोकशिक्षण हे आहे आणि हे लोकशिक्षण समाजाला विकासाकडे नेते हे कर्मवीरांनी ज्ञात होते. म्हणून अनवाणी पायांनी वणवण करून अवघा महाराष्ट्र पिंजून काढून शिक्षणाची गंगा बहुजनांच्या झोपडीत आणि झोपडीतल्या खोपडीत करणारे कर्मवीर भाऊराव पाटील. 22 सप्टेंबर 1887 रोजी भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. त्यांचे वडील पायगोंडा पाटील हे रोड कारकून होते. भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण विटे, दहिवाडी अशा भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण विटे, दहिवाडी अशा वडिलांच्या बदलीच्या ठिकाणी झाले. 1902 ते 1907 या वर्षी ते कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये शिकले. शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांचे बाह्यरूप पाहून विद्यार्थी त्यांच्यावर हसले. शालेय अभ्यासक्रमात ते मागे असले तरी कुस्ती, पोहणे, मल्लखांब या क्रीडा प्रकारात ते पटाईत होते. ते इंग्रजी 6वी म्हणजे आत्ताची 10वी शिकले. 10वी नापास असणाऱ्या या विद्यार्थ्याने ज्ञानाची गंगा खेड्यापाड्यांपर्यंत नेली. कोल्हापुरात असताना भाऊराव कोल्हापूर येथील दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये राहत असत. ही बोर्डिंग 1905 मध्ये राजश्री शाहूंनी सुरू केली. काले या सातारा जिल्ह्यातील कराड या गावी 1919 मध्ये सत्यशोधक परिषदेचे अधिवेशन भरले होते. ग्रामीण जनतेच्या शिक्षणासाठी शिक्षण आणि ती मान्य ही शिक्षण संस्था स्थापन करावी अशी विनंती भाऊरावांनी केली आणि ती मान्यही झाली. दीन दलित बहुजन मुलांना शिक्षण दिले पाहिजे असा विचार त्यांनी मांडला. शेतकरी म्हणजे रयतेला शिक्षण देणारी संस्था, म्हणूनच या संस्थेला रयत शिक्षण संस्था असे नाव देण्यात आले. अशा तऱ्हेने 5 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्था स्थापन झाली. श्रम, स्वावलंबन व समता या 3 तत्वांवर त्यांच्या शैक्षणिक कार्याचा वटवृक्ष आधारला होता. ज्याच्या हाताला घट्ट आणि चट्टा नाही तो स्वावलंबी विद्यार्थी नाही, असे भाऊराव म्हणत असे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची अनेक सामाजिक संस्थांनी दखल घेऊन त्यांना मानपत्रे बहाल केली. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा किताब दिला. पुणे विद्यापीठाने त्यांना डी.लिट ही सन्मानदर्शक पदवी बहाल केली. त्यांच्या कार्याला प्रचंड लोकमान्यताही मिळाली. मृत्यू रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ज्ञानाची गंगा सामान्यातील सामान्य माणसाच्या दारी पोचविल्याच्या समाधानातच 9 मे 1959 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा मृत्यू झाला.